हॅलो, तर माझ्या सर्व ताईंना सर्वात प्रथम नमस्ते. आणि इथे 4:30 वाजले आहे आता घड्याळामध्ये. मी तर 4चा अलाराम लावलेला आणि माझी घडी 15 मिनटं पुढे आहे आणि 15 मिनटं तर माझे झोपेतून उठण्यामध्येच उठता उठताच असेच निघून गेले. आणि इथे मी खिडकी उघडलेली तर पहा किती अंधार आहे, एकदम काळोख आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. फक्त बाहेरून थंडी थंडी हवा येत आहे सकाळच्या टायमिंगला. त्यानंतर मी बाहेर गेली आहे दारामध्ये. थोडंसं मी तिकडे पाणी शिंपडलं आहे दारामध्ये. सकाळी सकाळी पाणी शिंपडलेलं चांगलं असतं. आणि त्यानंतर इथे चिमण्यांचा इतका भारी आवाज येत होता सकाळी सकाळी, तुम्ही ऐकू शकता. आणि एकदम थंडी हवासुद्धा येत होती. त्यानंतर मी सीडीवरतून थोडी खाली उतरले आणि तिकडे मी कॅमेरा फिरवला तर पॅसेजमधून पहा असं दृश्य दिसतं. सीडीवरतून खाली उतरलं तिथे त्या पॅसेजमधून असं हे दृश्य मी काढून घेतलं आहे व्हिडिओमध्ये. तर एकदम शांत आणि थंड वातावरण आहे बाहेरचं आणि किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा असंच वातावरण आहे. त्यानंतर इथे मी किचनला झाडू मारून घेते आणि किचनला झाडू झाल्यानंतर पॅसेजमध्ये झाडू काढून घेते मी. आणि त्यानंतर पॅसेजला झाडू काढून घेतल्यानंतर मी हॉलमध्ये सुद्धा झाडू मारून घेते. आणि सकाळी उठल्याबरोबर आधी मी हेच काम करते, घराला आधी झाडू मारून घेते. कारण की झाडू मारला नाही तर मला एकदम घर व्यवस्थित दिसत नाही आणि घाणही वाटतं. आणि झाडू मारला तर एकदम स्वच्छही वाटतं घर. मग फक्त लादी पुसायची असते आणि लादी मी नंतर पुसणार आहे. तर आधी मी झाडू काढून घेतला आहे. आणि मी इथे आता गॅस चे स्टँड पुसायला घेते आहे. आणि गॅसचे स्टँड पुसून घेणार. त्याच्या आधी मी रात्रीच गॅसचे स्टँड आणि भांडेसुद्धा क्लीन करून ठेवलेले. कारण की सकाळी सकाळी काय होतं, मग ते भांडे तसेच पडलेले असतात जेवण केलेले आणि गॅससुद्धा घाण असतो. तर सकाळी उठल्याबरोबर ते पाहून आपल्याला मूडच आपलं खराब होऊन जातं. आणि सकाळी जेव्हा आपण उठतो किचन एकदम क्लीन दिसतं, साफसुथरं दिसतं. तर फक्त याच्यावरती एक किचनवरती एक कपडा जरी मारला गॅसवरती तर ते स्वच्छ होऊन जातं. त्यानंतर इथे मी आंघोळ करून घेतली आहे आणि रेडीसुद्धा झाली आहे. आता मी फटाफट नाश्ता बनवायला घेते ऑफिसला न्यायला. तर इथे मी रवा डोसा बनवायला घेणार आहे फटाफट, कारण की सकाळच्या टायमिंगला खूप घाई गडबड असते आणि लेटही होतं. तर रवा डोसा बनवून मी साईडला काढणार आहे आणि त्यानंतर मी पुढची तयारी करायला घेणार आहे जेवणाची. तर इथे मी पीठ मळायला घेतलेलं झटपट. आणि पीठ मळून झाल्यानंतर मी साईडला ठेवलं भिजत 10 मिनटासाठी. लगेच मी भाजी बनवायला घेतलेली आणि भाजी मी संध्याकाळी रात्रीच साफ करून ठेवलेली आणि काही लसूण वगैरे सोलून ठेवलेला, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मला जास्त धावपळ नको. आणि नंतर चपात्या बनवून घेतलेल्या. त्यानंतर माझं जेवण बनवून झालं. नंतर मी चहा ठेवलेला शिजत आणि ते चहा रेडी झाला आहे. आता मी हे चहा काढून घेते कपामध्ये. आणि चहा पिला की जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं. जो थकवा आहे तो जाणवत नाही आणि काम करायला आणखी एनर्जी येते. म्हणून मी इथे चहा बनवला आहे. आणि चहा काही मी रोज रोज घेत नाही, एखाद्या वेळेस माझं मन झालं तेव्हाच मी चहा घेते. कारण की चहामुळं बरेच विकार होतात, त्यामुळे मला काही जास्त चहा आवडत नाही. नंतर तनिष्का इथे खेळत होती बेडवरती आणि मी 1 ग्लास पाणी पिणार आहे चहा घेण्याआधी. तसं तर मला चहा बिलकुल आवडत नाही, म्हणजे एखाद्या वेळेस कधी पिला तर पिला, मी काही रोज रोज चहा पित नाही. तर आता जसं की सकाळी बऱ्याच लेडीज उठतात, माझ्या ताई उठतात लवकर सकाळी. तर कसं आहे, आपल्याला 11 या 10-11च्या दरम्यान थोडंसं थकल्यासारखं वाटतं आणि नाश्ता झाल्यानंतर असं वाटतं चहा प्यायला मन करतं. आणि चहा पिला की थोडंसं एनर्जेटिक वाटतं, एनर्जी आल्यासारखं वाटतं. म्हणून मी इथे चहा प्यायला घेतलेला 1 कप. आणि मग मला एकदम
छान वाटतं बाकीचे राहिलेले कामं करायला. तशी तर माझी सर्व कामं झाली आहे इथे, पण तरीही तनिष्का बरोबर गप्पा मारणं, तिच्याशी बोलणं आणि तिच्याबरोबर खेळणं हे तर माझं दिवसभर चालूच असतं. तर ती मध्ये तिचं काही ना काही सुरू असतं. त्यानंतर आमच्या गोष्टी गप्पा संपल्या. ती मला म्हणत होती, मम्मी मी खालती जाते खेळायला आणि तुला माझी आठवण आली तर मला सांग. आणि मी म्हटलं ठीक आहे. आणि मला हसायला पण खूप येत होतं की ती इतकी लहान असूनसुद्धा तिला कसं व्यवस्थित बोलायला कळतं की तुला माझी आठवण आली तर मला सांग, मी लगेच येईल. आणि तोंडाची रिॲक्शनसुद्धा ती अशी देत होती की मला हसायला येत होतं. आणि त्यानंतर मग मला भूक लागलेली आणि मग मी जेवण वाढून घेतलेलं, चपाती आणि कांद्याची पात, त्याची भाजी आणि थोडंसं मी लोणचं घेतलेलं चवीला. आणि त्यानंतर मी इथे घरी बनवलेली चटणीसुद्धा घेतलेली. आणि ही चटणी आहे अळशीच्या बियाची आणि दहीचं रायतं बनवलेलं. मी त्याच्यामध्ये थोडीशी खारट बुंदी असते ती टाकलेली आणि थोडीशी चटणी आणि मीठ टाकून मिक्स केलेलं. आणि मी सकाळी जो रवा डोसा बनवलेला तोसुद्धा मी आधी इथे खाणार आहे. म्हटलं थोडं काय खावं, कारण की सगळी कामं करता करता मला 10 वाजले आणि मी सकाळी लवकर उठलेली तर मला भूकही लागलेली आणि नाश्ता नव्हता झाला माझा. म्हटलं मी आता जेवण आणि नाश्ता सोबतच करून घेते. एखाद्या वेळेस असं होतं टाईम निघून जातो, तर 10 वाजताच मी नाश्ता आणि जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर मी राहिलेली भांडीसुद्धा इथे साफ करून घेतली. तर त्याने काय होतं, जे आपण जेवण करतो तर ते जेवण जिरायला मदत होते. जेवण केल्यावर आपण कुठलीही कामं केली तर ते जेवण जिरायला आपल्याला मदत होते आणि जेवणही पचन होतं आपलं. तर तुम्ही पाहिले असेल सकाळी लवकर उठण्याचे किती सारे भरपूर फायदे आहेत. अशा प्रकारे सर्व कामं झाल्यानंतर एकदम फ्री झाली आहे मी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचे बटनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन आशेबरोबर. बाय बाय.